राज्यभरात ईपीडीएस सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावरून नागरिकांना वितरित होणारे रेशन वितरण पूर्णपणे थांबवण्यात आले। ई पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिकांना रेशन वितरित करण्यात दुकानदारांना अडचणी निर्माण होत आहेत। तर ई पॉस मशीनचा वापर न करता धान्य वितरित करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। आम्ही आले की बंद पडते ते म्हणते नंतर आहे, आम्ही लोकांची कामं करतो, मग आम्हाला जायला उशीर होतो ना। तीनदा चक्रा मारायला आम्हाला पुरत नाही। घरी एकटे कामाला असल्यामुळे दुसरं कोणी घरी कामाला नाही ना। पहिलं जसं धान्य देत होते तसं द्यावा आम्हाला अशी मागणी। आम्ही आली की पटकन आमचं धान्य द्यावा। मशीनचा प्रॉब्लेम असा आहे की दुकान उघडली की मशीन बंद असते। समजा कधी कधी झाली ना तर 1 मिनिट चालती, 10 मिनिटं बंद असते। त्याच्यामुळे दररोज गिरायक 4-5 दिवसापासून ये जा करत असतात। दररोज वाद होत असतो गिरायकाचा आणि दुकानदाराबद्दल। साधारणपणे 1-2 दिवसामध्ये होईल असं त्यांनी